सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवता वीरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मेच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मोसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमजप। हाय हॅलो नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सगळेजण ठीक आहात. तर आज आहे 14 एप्रिल भीम जयंती. तर तुम्हाला सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा सगळा कार्यक्रम असणार आहे. आपला रॅली निघणार आहे, संध्याकाळचे प्रोग्राम्स नाही, काल पण प्रोग्राम झालेला आहे त्या बुद्धविहारात. तर आज पण प्रोग्राम आहे, काल पण प्रोग्राम होता, रॅली निघणार आहे. पप्पा सकाळीच गेलेले आहेत. तर आता आम्ही चाललो आहे. घरची सगळी पूजा वगैरे वंदना वगैरे घेऊन झालेली आहे. आम्ही सगळ्यांनी व्हाईट वेअर केलेलं आहे. आणि मेन म्हणजे गेल्या वर्षी आजी होती आमच्यासोबत, तर यावर्षी बाबूजी आहे आमच्यासोबत. आता आम्ही निघतो आहे थोडा 10-15 मिनटात. तर इथे अशी मी अशी पूजा वगैरे केली आहे, ते तुम्हाला दाखवते. आणि बस आजचा जसं कार्यक्रम होईल तसं तुम्हाला मी पूर्ण माझा प्रयत्न करेन पूर्ण दाखवण्यासाठी. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझी नवीन व्हिडिओज तुम्हाला दिसतील, त्याचं नोटिफिकेशन येईल. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की बाबासाहेबांना माझ्या आजोबांनी बघितलं आहे, म्हणजे माझ्या बाबूजींनी बघितलं आहे. आणि त्यांच्यासोबत म्हणजे त्यांनी कसं वाटलं, त्यांना बघून कसं वाटलं, ते मी एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आम्ही सगळं जाऊन येतो आणि मग त्यांना विचारू की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता जेव्हा तुम्ही त्यांना स्वतःहून बघितलेलं आहे. आणि त्यांनी काय काय केलं म्हणजे त्यांच्याकडून सगळं जाणून घेऊ आपण. जेवढी आपल्याला माहिती नाही आहे ना, तेवढी त्यांना माहिती असेल, तर आपण थोडीफार त्यांच्याकडून माहिती घेऊया. आणि जसं म्हणजे आता पप्पा जातात बाहेर आणि तिकडे सगळे प्रोग्राम ऑर्गनाईज करतात, तर त्यांना जसं सांगितलं की म्हणजे बाबूजींनी बघितलेलं आहे सगळं त्यांना म्हणजे बाबासाहेबांना. तर सगळे त्यांच्यासोबत फोटो काढत होते आणि एकदम आवर्जून त्यांना विचारत होते कसं होतं तुमचा एक्सपिरियन्स काय. आणि त्यांच्यासोबत फोटो वगैरे पण काढले. आता एज झाली त्यांची, तर त्यांना असं कौतुक वाटत होतं. तर मग ते बघून जाम भारी वाटलं मला. आणि कालचं मी काही शूट नाही केलं आहे, पण असं छोटे असं फोटोज काढलेले आहेत. तर लास्टला मी ते टाकेन. आणि बाबूजी सोबत नक्की मी तुम्हाला ते एक्सपिरियन्स शेअर करेल की त्यांना म्हणजे ते कसे होते बाबासाहेब रिअलमध्ये त्यांनी जे बघितलं ते कसं होतं ते. सो तुम्ही कंटिन्यू करा. आजी आहे माझ्यासोबत. आजी तयार झाली.
दलितांच्या जीवनामधला नष्ट केला अंधार. विश्वहित तर आम्ही आता इकडे आज माझ्यासोबत स्टेजची वस्ती दिली. आता आम्ही तिथे पोहोचतोय रॅलीच्या इथे आणि पुढचा प्रोग्राम कसा येईल ते कंटिन्यू स्टेजिंग हा स्टेजिंग मस्त डिस्टर्बन्स इकडे पप्पा आहेत. आज या ठिकाणी 14 एप्रिल 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती निमित्त मीरा भाईंदर सर्व धार्मिक सामाजिक आणि राजकीय संघटनेच्या माध्यमातून एकत्र बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्त एक विचार एक मंचच्या वतीनं येणाऱ्या या लेझिम पथकाला आणि भीम सैनिकाला आणि आमच्या उपासकांना आमच्या एक विचार एक मंचच्या वतीनं हे मोतीचूर लाडू या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. कबीरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, पंचशील ध्वजाचा, पंचशील ध्वजाचा.
त्यानंतर मोतीचूर लाडूचं पण आपलं जेवण आपलं तोंड गोड करणार आहे. जयंतीनिमित्त सर्वांचं हार्दिक अभिनंदन. यशस्वीपणे पार पडते. बाबासाहेबांना आयुष्यामध्ये 3 वेळा भेटलेले, आपल्यामध्ये लाभलेले अगमे बाबू कवाल, म्हणजे त्यांचं नाव आहे रामराव विठूजी अगमे, हे आपल्याला लाभलेले आहेत. आणि त्यांनी 1954ला 20 एप्रिलला किती तारखेला 20 एप्रिलला त्यांनी पहिल्यांदा कुलगाव मुक्कामी त्यांना भेटले. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा भेटले. त्याच्यानंतर 56 साली डॉक्टर बाबासाहेबांचं निधन झालं. त्या निधनाच्या वेळेस पण ते उपस्थित होते. असे त्यांना स्पर्श केलेले, त्यांना बघितलेले, आपल्याला एक विचार एक मंचला ती असे व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. त्यांचं आम्ही या एक विचार एक मंचच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो, सत्कार करतो आणि धन्य मानतो. इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. निळ्या नभीचा भास करागे तेज तुझे आप.
सर्वांच्या जीवनामधला नष्ट केला अंधार विश्वहिताचा मंत्र हॉल आहे इकडे जवळच विहार आहे, तर इथे आतमधलं हॉलमधलं आहे सगळं.